फार मोठा कर्तृत्व आहे ना यांचा. ज्या देशामध्ये शिक्षणाप्रती अनास्था आहे, शिक्षणाचं बजेट घटवलं जात आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय आहे, पेपर लीक होत आहेत, मुलांना न्याय मिळत नाही, त्यावेळेस एक नेता ज्याचं नाव राहुल गांधी आहे ताकदीनं विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा होतो. त्यावेळेस यांना दुःख होणं स्वाभाविक आहे, हे वेदनेनं तळपणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बिनबोबाट आरोप केले जात आहेत. मूळ प्रश्न असा आहे की जे काही जंतर मंतरवर झालं त्यानंतर या देशातील तरुण, या देशातील विद्यार्थी, युवा ताकदीनं उभा झाला. अरे काँग्रेस प्रेमीचा विषय कुठे आहे? इथे आम्ही बॅनरवर पंजा चिन्ह सुद्धा लावलं नाही. राहुल आता कुठल्या निवडणुका आहेत? महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या आहेत, लोकसभेच्या आहेत. विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हे सगळे मन की बात म्हणतात. अरे मन की बात आपल्या मनातली, मन की बात से क्या होता है? बच्चों के दिल की बात क्या है, बच्चों के दिमाग की बात क्या है, वो सुनना चाहिए, वो सुनने के लिए, वो सुनने के लिए ते ऐकण्यासाठी राहुलजी येत आहेत. मुळात प्रश्न असा आहे, हे म्हणतात की काँग्रेस प्रेरित शाळेतून येणार. मग काँग्रेस प्रेरित शाळा कोणी उभे केल्या? तुम्हाला कोण नको म्हटलं त्यावेळेस उभं करायला? का देशामध्ये शिक्षणाचं जाळं पसरवलं नाही तुम्ही त्यावेळेस विरोध करत होतात. सावित्रीबाई फुले आले पुढे आल्यावर तुम्ही नाही करू शकला. तुम्ही शाखा खोलण्यात दंग होतात, आम्ही शाळा खोलण्यात दंग होतो. आम्हाला भविष्य पोरांचं शाळा खोलण्यामध्ये आहे, शाखा खोलण्यात नाही. हे या ठिकाणचं उत्तर आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे करताय तुम्ही ते लिमिट केलेलं आहे का? फक्त तुम्ही जे म्हणताय आता तुमच्या उत्तरामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन नाही? काँग्रेसच्याच फक्त कॉलेजमध्ये, काँग्रेसच्या संबंधित कॉलेजेस मधल्याच विद्यार्थिनींना रजिस्ट्रेशन करता येणार आहे का सगळ्यांनाच करता? ऑल सगळे इथे कुठे काँग्रेसच्या शाळामध्ये काय भाजपचे पोरं शिकले नाहीत? भाजपच्या नेत्यांचे पोरं शिकले नाहीत? दाखव मी लिस्ट. तिथे ते शाळा कोणासाठी? काय काँग्रेसच्या मुलांसाठी होती? आम्ही उभे केले शिक्षणासाठी. ते आमचं विजन होतं. एज्युकेशन शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, म्हणून ते होतं. आणि म्हणून आम्ही तर ज्या ओपन आहे, हे सगळं रजिस्ट्रेशन ओपन आहे, कोणी करू शकतं. सरसकट कोणालाही, इथे कोणालाही बंधन नाही, कोणालाही विरोध नाही. ज्यांना त्यांना आम्ही स्कॅनर लावलेला आहे. जाऊन सगळ्यांनी, सगळ्या मुली, सगळ्या विद्यार्थिनी तिकडे बिनधास्तपणे ते स्कॅन करू शकतात. नरेंद्र मोदीचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मोदी चालीसा पब्लिश करण्यात आलं. या देशाची नैतिक अधपतन झालेलं आहे. या देशामध्ये एखाद्याला देव बनवून बसवतात आणि त्याच्यामध्ये पात्रता नसताना हा देश उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हाताला करणाऱ्यांना देव जर मानत असतील तर मला वाटतं की हा देशाचं काही खरं नाही. हा देश पुन्हा अधोगतीकडे जाईल. आज जो देशाची हालत झालेली आहे, या देशाचे प्राईम मिनिस्टर जबरदस्ती न जाऊन दुसऱ्याला गळे मिळतात. जबरदस्ती तो त्या चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा हातही पकडायला तयार नाही, तरी जबरदस्तीने हात पकडतात. मेरा हात पकडो, हिलाव. आणि हे सगळं पाहिल्यावर हे या देशामध्ये नरेंद्र मोदीचा गोळसेचं मंदिर बांधलं जात असेल तर मला वाटतं यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचंही लक्षण आहे. देव संतांनी सांगितलं आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. देव नाही देवळात, देव आहे माणसात. माणसाची सेवा केली की देव मिळतो. आणि श्रद्धा असेल तिथे, जिथे भाव तिथे ठाई ठाई देव, हे आम्हाला सांगितलं. म्हणून मंदिरात या लोकांची जे मंदिरं बांधली जात आहेत ज्यांचा काही संबंध नाही, ज्या देशामध्ये आता जर या देशामध्ये F-16 फाईलमध्ये नाव असणाऱ्यांचे मंदिरं बांधले जातील तर मला वाटतं या देशातील भविष्याचं, तरुणींचं, विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित नाही. पुण्यातल्या अंगणवाडीच्या महिला जे होत्या त्यांनी भ्रष्टाचार समोर केला, व्हिडिओ करून व्हायरल केल्यानंतर वटाणे शिजत नाही. अंगणवाडीमध्ये असंच आहे. या सरकारमध्ये हुकुमशाही चालली आहे. सरकारला कोणाचंच ऐकायचं नाही. सरकारला भ्रष्टाचाराविरुद्ध काही म्हणजे ऐकून घ्यायची सवय नाही. सरकारला काही चुकीचं घडतंय त्याविरुद्ध कोणी आवाज करू नये. म्हणून सगळा तुम्हाला माहित आहे की आज जो विरोधात बोलेल त्याला टार्गेट केलं जातं. अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे. कोणी ते गरोदर स्त्री खात नाही, विद्यार्थी छोटे मुलं आहे, बालकं ते खात नाही, ते फेकण्यात चाललं आहे. आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत. हे सर्व एक मोठा रॅकेट म्हणून काम करत आहे. आणि जो या विरुद्ध बोलेल तो गुन्हेगार. ही जी पद्धत आहे ही
हुकुमशाही संपवावी लागेल. कारण भारतीय जनता पक्षाचा एजेंडा जो आहे किंवा यांचा उगम आहे, हे उगम हे काही देशभक्तीसाठी नाही आहे, देशप्रेमासाठी नाही आहे. हे वगैरे वंदे मातरम वगैरे म्हणतात, हे मनातून नाही आहे, हे ओटातून आहे. हे केवळ मतं घेण्यासाठी आहे. हे धार्मिक भावनांचा उच्छाद मांडणं हे मतांसाठी आहे. देशाला काय पाहिजे? सरकार कशासाठी निवडली जातात? सरकार निवडली जातात शिक्षण व्यवस्थेसाठी, सरकार निवडली जातात सीमेच्या सुरक्षेसाठी, सरकार निवडली जातात शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. देश उंचवर, देश समृद्ध व्हावा म्हणून. पण हे देश समृद्ध करत नाहीत, तर मंदिर बांधून मंदिराची लूट करतायत. आम्ही मंदिरं बांधलीत त्यावेळेस मोगलांनी लुटलं असं म्हणायचं. आता हेच मंदिर बांधतायत आणि हेच मंदिराची लूट करतायत. हे मंदिर के लुटेरे भगवानच्या ईश्वराच्या पुढे जाऊन, प्रभू रामचंद्राच्या पुढे जाऊन जर चोरी करत असतील तर यासारखे बेशरम या देशामध्ये दुसरे भेटणार नाही. या कार्यक्रमाची जेव्हा परवानगी घेतली तुम्ही त्यावेळेस 30 अटी पोलिसांनी लादून दिल्या आहेत. याच्या आधी मोठमोठे इव्हेंट झाले पुण्यात, मोदी अनेकदा येऊन गेले, अमित शहा येऊन गेले, त्या सगळ्या यात कोणत्याच उघडपणे अटी लादून दिलेल्या नव्हत्या. मात्र 30 अटी दिल्या आहेत आणि त्यात तुमच्या सगळ्या लोकांची जबाबदारी तुम्ही घ्यावं असं लिहून दिलेलं आहे. असं म्हणतात की ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी याची सुरुवात केली होती, त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवरायानंतर 2 शूर ताराबाईंच्या काळामध्ये त्यावेळेस मोगलांचे घोडे यांचं नाव घेतलं की पाणी पिताना थरथर कापायचे. अशीच काही भीती आत्ता राहुलजी गांधी यांच्या नावामुळे आहे. हे घाबरू नये. जशी भीती त्या काळात होती तशी भीती राहुलजींची आहे. डर आहे, खौफ आहे. खौफ काय आहे की हे उद्या या युवकांना गोळा करून आमची सत्ता उलटवतील. ते राहुलजी उलटवणार नाही, तर या देशातील राहुलजी उलटवणार नाही, तर या देशातील युवक तरुण या देशातील ह्या असल्या जे हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करत आहेत ते सरकार उलटवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडून बसले की पॅलेटगनच्या विद्यार्थ्यांवरती चालवण्यात आले, विद्यार्थी जखमी झालेले आहेत, त्याची तक्रार सुद्धा राहुल गांधी करतायत. एवढे दिवस सरकारने सुद्धा करणं अपेक्षित होतं. नक्कीच 100% बघा, पॅलेट्स गन वापरायचा अधिकार कोणी दिला? पॅलेट्स गन मधून गोळ्या झाडण्याचा कोणी आदेश केला? जो आदेश केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. ते वापरताच येत नाही. हे अतिरेकी नाही आहेत, हे कोणी नक्षल नाही आहेत, हे देशविघातक नाही आहे. किंवा जे विद्यार्थी ज्या ठिकाणी आंदोलन करत होते ते शांततेच्या मार्गाने करत होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या काय? तोफ होते काय? तोफगोळे होते काय? बाम होते काय? हातात साधी काठी सुद्धा नव्हती. मग अशा वेळेस तुम्ही तिकडे का पॅलेट्स गननी त्या विद्यार्थ्यांना जखमी केला? आणि ते इतके गंभीर अवस्थेत झाले, त्या पोरांचं रक्त सांडलं त्या मातीत, आणि तुम्ही तक्रार करून, ईमेल करून, रिसर तक्रार नोंदवून कारवाई करत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो आदेश दिला त्याला वाचवायचा आहे, सरकारला वाचायचं आहे. म्हणून राहुल गांधींनी त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी स्वतः एक विरोधी पक्षनेता विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आणि ताकदीनं उभा होतो. हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी असा नेता उभा होणं म्हणजेच उद्याच्या या करप्ट संपूर्ण व्यवस्थेला सुधारवण्याचं काम भविष्यात राहुल गांधी करतील. सुप्रीम कोर्टाने न्यायालयीन आयोग नेमला या सगळ्या संदर्भात. हिंसाचार झाला का, कशामुळे झाला, पॅलेट्स गन चालल्या का, कशामुळे चालल्या, कुणाच्या आदेशाने चालल्या, या सगळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाचा रिपोर्ट येईपर्यंत आपण थोडीशी वाट नाही बघू शकत का? या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. असं असताना या अशा पद्धतीनं स्वतः जाणं हा आताताईपणा नाही का? वा, म्हणजे न्याय मागणं आताताईपणा, शेपूट घालून बसणं आताताईपणा. त्याला काय म्हणायचं? पोरांचं रक्त सांडलं, एका पोरावर कितीतरी छर्रे लागलेले दिसले, त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं, आणि तुम्ही न्यायालयीन चौकशी करताय. या राज्यामध्ये किती SIT नेमले आहेत तुम्हाला माहित आहे? 140 SIT नेमल्या गेल्या आहेत. 140 पैकी 4चाही निकाल आले नाही गेल्या 10 वर्ष. काय सांगताय तुम्ही व्यवस्थेचं? तुम्ही सगळे ईडी तुमच्या हातात, CBI तुमच्या हातात, न्याय व्यवस्थेमध्ये तुम्ही गडबड करून ठेवली. तुम्हाला संपूर्ण यंत्रणेचा दुरुपयोग केलाय. तर न्याय कोणाकडे मागायचा? जर न्याय मिळाला असता तर एवढ्या रक्तबंबाळ झाल्यानंतर पोरांना त्या ठिकाणी युथला तुरंत गुन्हे दाखल झाले असते. झाले नाही म्हणूनच तर राहुलजी गेलेत. आणि तुम्ही 5 वर्ष चौकशी करणार. 5 वर्षाच्या चौकशीनंतर मग काय होईल? गुन्हा घटना घडते, एखाद्याचा खून होतो, एखादा मुलाचा गंभीर जखमी होतो, तो तुम्ही चौकशी करत बसणार? तो एव्हिडन्स नाही. गोळ्या लागले तो एव्हिडन्स नाही आहे. त्याच्यावर अंगावर छर्रे लागले ते एव्हिडन्स नाही आहे. त्याचे हातपाय तोडले गेले तो एव्हिडन्स नाही आहे.
अजून कसला पाहिजे. यामुळे राहुलजी अग्रेसिव्ह आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत. पृथ्वीराज Thank you. चव्हाणांनी एक दावा हिंदी, केलाय हिंदी. की 2014ला शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव होता. तसं काय होतं का? कोणाचं पृथ्वीराज चव्हाणांनी. पृथ्वीराज दादा असं म्हटले की 2014लाच शिवसेनेसोबत जावं. मला माहित नाही, कारण मी त्या मेन स्ट्रीममध्ये नव्हतो. त्यामुळे ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते, कदाचित त्या लेवलवर चर्चा झाली असेल. ज्या गोष्टीची माहिती नाही त्यावर मी भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. रोहित सर, एक पवारांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावले, त्याच्यामुळे अशी एक चर्चा आहे की रोहित पवारांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार. काय खरंच तसं काय आहे का? राहुलजींच्या मागे उद्या देश उभं होत आहे. हे जे पळपुटे आहेत ना, देश उद्ध्वस्त करणारे, देशाला कर्जबाजारी करणारे, देशामध्ये मंदिर मस्जिदच्या नावाने युवकांचं आणि तरुणांचं विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे, या विरुद्ध देश एकवटतोय आणि देशातील जनता राहुलजी बरोबर उभी आहे. आणि त्यामुळंच हेही आमच्या रोहित भाऊला पटलंय. त्यामुळे रोहित भाऊ राहुलजींच्या पाठीमागे उभे आहेत. छात्रों के गुणच्या नियोजनासाठी काँग्रेसची एक नवी टीम गेल्या 8 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी दिसून येते. त्याच्यात ज्येष्ठ नेते फार दिसले नाहीत. यशोमती ठाकूर, बंटी पाटील, त्यांच्याबरोबर अतुल लोंढे आणि विश्वजित कदम असे नव्या दमाचे नेते दिसत आहेत. तुम्ही बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले हे अगदी एकदम इव्हेंटच्या 1 दिवस आधी पोहोचले. ही नव्या फळीवरती राहुल गांधींचा विश्वास जास्त आहे का? नियोजनाची जबाबदारी हे असले प्रश्न विचारून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे मला कळतंय. तुमच्या विचारात काय आहे नेमका. अरे कोणीतरी लढतोय, कोणीतरी येत आहेत आणि नव्या दमाच्या आणि जुन्या दमाचा काय विषय आला. सगळेच मागे काम करतोय, सगळेच मिळून काम करतायत. आणि ज्यामध्ये तुम्हाला अमित शहा वर्सेस देवेंद्र फडणवीस, अमित शहा वर्सेस योगी हे बोलता येत नाही. त्यामुळे तुम्ही किरकोळ गोष्टी पुढे आणताय.